नमस्कार मैत्रिणींनो, मी वैष्णवी अगदी मनापासून स्वागत करते तुमचं आजच्या व्हिडिओमध्ये। आज आपण कटोरी ब्लाऊजचं पेपर कटिंग ठेवून ब्लाऊज पीसवर कसं कट करायचं ते बघणार आहोत। तर मी अशा प्रकारे 2 फोल्ड मी कापड घेतलेला आहे। बंद बाजू ही आपल्याकडे घ्यायची आहे आणि जो खुली बाजू आहे ती आपल्या समोर ठेवायची आहे। तर बघा पेपर पॅटर्न आहे ते बरोबर आपल्याला आधी व्यवस्थित टाकून बघायचे आहे की ती बरोबर बसतात किंवा नाही, या कापडामध्ये पूर्ण व्यवस्थित आपलं ब्लाऊज होते की नाही हे आधी बघायचं आणि त्यानंतरच मार्किंग आपल्याला करायची आहे। तर मी अशा पद्धतीने बघा मी टाकून बघत आहे की आपलं ब्लाऊज यामध्ये होणार किंवा नाही। कधी कधी ब्लाऊज पीस हा अस्तरचा लहान असतो, त्याच्यामुळे आपल्याला आधी बघायचं असतं पूर्ण पेपर पॅटर्न टाकून की आपल्याला आपलं ब्लाऊज यामध्ये पूर्ण होतं किंवा नाही होत। तर बघा मी आता एक पेपर पॅटर्न ठेवून यामध्ये मार्किंग करत आहे। तर हा आपला पाठीमागचा भाग आहे। हा आपल्याला जी गळ्याचा जो भाग असतो तो आपल्याला बंद बाजूकडे ठेवूनच कट करायचा आहे। तर अशा पद्धतीने मी मागचा भाग हा कट केलेला आहे आणि त्यानंतर आपल्याला इथेच बाजूला मी फ्रंट साईडचा भाग ठेवलेला आहे। तर हा सुद्धा मी मार्किंग करणार आहे। तर बघा जास्तीत जास्त आपला कपडा कशा प्रकारे उरेल याकडे आपल्याला लक्ष द्यायचं आहे आणि मार्किंग करतानाही आपल्याला तंतोतंत घ्यायची आहे। एक सूतही आपल्याला इकडे तिकडे करायचं नाही आहे, कारण हा आपला परफेक्ट असा आपला हा माप आहे। पेपर कटिंग हा आहे, त्याच्यामुळे आपल्याला आहे त्या प्रकारेच आपल्याला एकही सूत वाढून घ्यायचं नाही आहे, तसेच आपल्याला मार्किंग करायची आहे। तर बघा इथे मी कटोरी ठेवलेली आहे। कटोरी ही आपल्याला तिरकस भागामध्ये आपल्याला कटोरी कापडावर ठेवायची आहे आणि ती कट करायची आहे। तिरकस भागामध्ये जर आपण कटोरी ठेवली तर आपलं जो कटोरीचा पप आहे तो एकदम व्यवस्थित येतो आणि कटोरी ही आपल्याला व्यवस्थित बसते। तर याची फिनिशिंग आणि फिटिंग खूप छान येते, त्यामुळे लक्षात ठेवा कटोरी ही आपल्याला क्रॉस कपड्यामध्येच ठेवायची आहे। आणि इथे मी बाही कट करून घेणार आहे। तर आपले बाहीसुद्धा आपल्याला इथे व्यवस्थित बसलेली आहेत। तर अशा प्रकारे संपूर्ण ब्लाऊज मी इथे मार्किंग करून घेतलेला आहे। मागचा भाग आहे, समोरचा भाग आहे, बाही आहे। तर अशा प्रकारे मी इथे संपूर्ण मार्किंग करून घेतलेली आहे आणि इथे आपली साईडलाच आपले क्रॉसपट्टीसुद्धा निघणार आहे। तर अशा प्रकारे हे ब्लाऊज तुम्हाला कट करायचं आहे। खूप सोप्या आणि साध्या पद्धतीमध्ये मी तुम्हाला पेपर कटिंग ब्लाऊज पीसवर ठेवून कसं कट करायचं हे सांगितलेलं आहे। तर बघा हे मार्किंग आपल्याला वाढवून घ्यायचं आहे। क्रॉसपट्टीचं जे मार्किंग आहे ते आपल्याला वाढवून घ्यायचे आहे। खालच्या साईडला आणि वरच्या साईडला अर्धा इंच आपल्याला ते मार्किंग वाढवून घ्यायचं आहे। तर अस्तरचं ब्लाऊज असल्यामुळे आपल्याला दोन्ही साईडला वाढवून घ्यायचं आहे। आणि ते जर तुमचं साधं ब्लाऊज असेल आणि जर तुम्हाला जोड द्यायचा नसला तर आपल्याला अर्धाच इंच वाढवून घ्यायचं आहे। तर अशा प्रकारे मी ही इथे मार्किंग करून घेतलेलं आहे आणि आता ही मी संपूर्ण कटिंग करून घेणार आहे।
अशा प्रकारे माझा अस्तरचा भाग हा कट करणं झालेला आहे. तर बघा अशा प्रकारे मागचे साईड, समोरचा भाग हे मी कट करून घेतलेला आहे आणि आता हे अस्तर आहे आणि मेन फॅब्रिकवर ठेवून मी त्याची कटिंग करणार आहे. तर बघा हा मेन फॅब्रिक आहे. तर यावर मी हे संपूर्ण जे आपण अस्तर कट केलेलं आहे तर ते ठेवून आपल्याला व्यवस्थित प्रकारे अशा पद्धतीने ठेवून कट करायचं आहे. आधी असं ठेवून घ्यायचं व्यवस्थित, कोणत्या साईडला कोणतं व्यवस्थित बसते ते बघायचं आहे आणि कापड उरेल याकडे आपलं लक्ष द्यायचं आहे. कारण आपली पायपिंग पट्टी राहते, आय पट्टी, हुक पट्टी राहते, तर त्यासाठी सुद्धा आपल्याला हा कपडा लागतो. त्याच्यामुळे आपल्याला कपडा उरेल याकडे लक्ष ठेवून आपल्याला ही कटिंग करायची आहे. तर अशा प्रकारे मी हे ठेवलेलं आहे. याला मार्किंग करून मी कट करणार आहे. तर अशा प्रकारे हा व्हिडिओ होता. तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. पुन्हा भेटू आपण अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार. थँक्यू.